9वं वर्ष असून या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आयोजक आदित्य भरत जाधव यांनी पावसाचा अंदाज घेऊन हे जे जर्मन टेंट वाढलेलं आहे त्याच्यामुळं सर्व दांडिया रसिकांना प्रेक्षकांना पावसापासून सुरक्षित होऊन राज गरबा व दांडे खेळता येतोय। हे वर्ष आणि मागील 10 वर्षात हजारो लोक म्हणजे आता सुद्धा तुम्ही बघत असाल कमीत कमी 2,000 लोक गरबा खेळतात। 10 दिवसामध्ये 10 ते 12,000 लोक येऊन भेटी देऊन गेले। या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जवळजवळ 1000 ते 12,000 मुलांचा सत्कार केला, 1000 ते 1200 महिलांचा सत्कार केला आणि शेकडो संस्थेचे पदाधिकारी रहिवासी संस्थांचे पदाधिकारी यांचाही सन्मान केला। आणि मी या निमित्ताने उद्या दसरा निमित्त माझ्या विभागातील सर्व नागरिकांना रहिवाशांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि शिक्षकांची प्रार्थना करतो या सर्वांना आणि यांची सेवा करण्यासाठी आम्हाला सुद्धा संधी देऊ यांची प्रार्थना करतो आणि आमचा धन्यवाद। नमस्कार, मी आदित्य भरत जाधव, अध्यक्ष सायरस प्रतिष्ठान। आज नवरात्रीचा 10वा दिवस आहे। जसे गेले 9 दिवस आम्हाला जो प्रतिसाद भेटलाय त्याच्यापेक्षा डबल आज प्रतिसाद भेटत आहे लोकांचा। तो एक लोकांचा विश्वास आमच्यावरचा तो आज आम्ही आपल्या सर्वांना दाखवू शकतो। म्हणून या गोष्टीचं मला या गोष्टीचं खूप चांगलं वाटतं की लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय। आपल्याकडे कोणत्याही प्रकारची भांडणं होत नाही, कोणत्याही प्रकारची गोष्ट न होते। या गोष्टीमुळे मी सायरस प्रतिष्ठानच्या सर्व सपोर्टर्सना त्यांचे आभार व्यक्त करतो। आमची पूर्ण कमिटी असो, आमच्या बरोबर सर्व महिला मंडळ असो, त्यांनी सगळ्यांनी नियोजन त्या पद्धतीने केलं जसं आम्ही ठरवलेलं, त्यामध्ये कुठेही वर्गाली गोष्ट झाली नाही। आणि अशा प्रकारे आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटत राहिला तर या वर्षी जसं नवरात्री झाले त्याच्याही दुप्पट आम्ही तेवढ्याच जोराने तेवढ्याच जोमाने आम्ही नवरात्री उत्सव मनवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। अम्बे मात की जय। आप जैसे देख रहे हैं कि यहाँ पर बारिश है बाहर, पर हम लोग यहाँ पर आराम से खेल पा रहे हैं। क्यों? हम यहाँ पर जो टेंट लगाया है उसकी वजह से और कहीं पर भी हम दांडिया नहीं खेल पा रहे। हम पिछले 3 साल से पूरा ग्रुप यहाँ पर आ रहे हैं बिकॉज ऑफ आदित्य जाधव एंड भरत जी जाधव, और उनकी वजह से आज ये जो टेंट है और कहीं पर भी बारिश की व्यवस्था बराबर नहीं है। इसी मंडल में ऐसा है जहाँ पर हम पिछले 3 सालों से आराम से खेल रहे हैं, बहुत सारे गिफ्ट भी लेके जा रहे हैं। हमारा ग्रुप तो बहुत खुश है। जय, हम ये साई प्रतिष्ठान में 8 दिनों से खेल रहे हैं और हम काफी एंजॉय कर रहे हैं। यहाँ पे कोई जात पात नहीं है और भरत यादव हमको बहुत सपोर्ट कर रहे हैं। ऑल द बेस्ट। और हम चाहते हैं कि जिस तरह से जाधव जी ने इस बार काम किया, अगली बार और उससे अच्छा करें ताकि और पब्लिक सारी सीवून भी यहीं पर ही आए खेलने के लिए। थैंक यू। आपल्या विभागामध्ये साईराज प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेल्या धमाल दांड्यामध्ये गेले 9 दिवस आपल्या सेवूड मधील अनेक महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहून दांड्याचा आस्वाद घेत आहे। साईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत जाधव आणि आदित्य भरत जाधव या दोघांनी अतिशय प्रामाणिकपणे चांगली मेहनत घेतल्यामुळे अतिशय मोठा असा हा इथे तंबू उभारलेला आहे। या तंबूमुळे पावसामध्ये देखील या विभागातील नागरिकांना या दांड्याचा लाभ घेता आला आणि अनेक अशी बक्षिसं या दांड्यामध्ये ठेवलेली आहेत। मी माझ्या मित्र परिवाराच्या वतीकडून श्री आदित्य भरत जाधव आणि भरत जाधव यांचे अतिशय आभारी आहोत। त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या दांड्याचं आयोजन केलेलं आहे।